नमस्कार. मागील काही दिवसापासून नवी मुंबईतील गृहनिर्माण संस्थेचे सभासद आणि मॅनेजिंग कमिटी मेंबर्स तसेच अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनचे सभासद आणि मॅनेजिंग कमिटी मेंबर्स ह्यांच्या मेंटेनन्स चार्जेसबद्दल बऱ्याचशा क्वेरीज आहेत आणि त्या क्वेरीज सॉल्व करणं मी सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन म्हणून माझं ते कर्तव्य असं मी समजतो. आणि त्या क्वेरीज सॉल्व करण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना विनंती करून त्यांना इथे बोलवलेलं आहे. तरी मी त्यांना विनंती करतो की त्याने आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद म्हात्रे साहेब. आणि आज आपल्याकडे जो विषय आलेला आहे तो आहे प्रोव्हिजन्स ऑफ लॉ वाईल लेव्ही ऑफ मेंटेनन्स इन हाऊसिंग सोसायटीज असो की अपार्टमेंट्स असो, ह्या संदर्भाचा विषय आहे. त्यावरती आपण आज अभ्यास करायचा प्रयत्न करणार आहोत. आणि सुरुवात जी आपण केलेली आहे की प्रोव्हिजन्स ऑफ लॉ, मग आपल्याला कायदे पाहायचे आहेत की जे मेंटेनन्स कव्हर करतायत विषय हाऊसिंग सोसायटीमध्ये असो की अपार्टमेंटमध्ये असो. मग हा लॉ काय आहे किंवा ह्या लॉ शब्दाचं डेफिनेशन कुठे आपल्याला सापडतं, तर लॉ जो आहे तो आपल्याला आर्टिकल 13 म्हणजे आपलं जे संविधान आहे त्यामधले ज्याला आपण मूलभूत अधिकार म्हणतो, त्या मूलभूत अधिकारामध्ये आर्टिकल 13 म्हणजे पार्ट 3 ऑफ कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 13 जो आहे तो 13 सांगतो व्हॉट इज लॉ. आणि लॉ म्हणजे काय, तर त्या आर्टिकल 13ने आपल्याला सांगितलेलं आहे. आर्टिकल 13 सबक्लॉज 3 सांगतो की लॉ मीन्स ऑर्डिनन्स किंवा रूल्स, रेग्युलेशन्स, बाय लॉज, नोटिफिकेशन, ऑर्डर्स, हे सर्व लॉ आहेत. किंवा लॉ इनॅक्टेड बाय द लेजिस्लेचर हा लॉ आहे. किंवा पुढे जाऊन असं सांगितलेलं आहे की कस्टम ऑर युजेजेस हॅव्हिंग फोर्स ऑफ लॉ इन द टेरिटरी ऑफ इंडिया, असं आपल्याला आर्टिकल 13 सबक्लॉज 3नी सांगितलेला आहे की हा लॉ आहे. आणि मग हा जो लॉ आहे तो लॉ रिगार्डिंग दिस मेंटेनन्स, आता आपण आपल्या विषयाकडे येऊया की आपला विषय आहे की मेंटेनन्स लेव्ही कसं करतात हाऊसिंग सोसायटीमध्ये म्हणा किंवा अपार्टमेंटमध्ये म्हणा. आणि मग त्यासाठी जो लॉ आहे ते प्रोव्हिजन्स काय काय आहेत, तर जर आपण सुरुवात करताना हाऊसिंग सोसायटीबद्दल सुरुवात केली तर हाऊसिंग सोसायटीमध्ये आपल्याला बायलॉजमध्ये जाऊन थोडा शिरकाव करावा लागेल. आणि बायलॉ नंबर जो 65 आहे, 66 आहे, 67, या 3 बायलॉजमध्ये आपल्याला ह्या प्रोव्हिजन्स ऑफ लॉचं उत्तर मिळतं. मग बायलॉ नंबर 65 जो आहे तो मेंटेनन्सबद्दल सांगतो आणि तो सांगतो की सोसायटीने कुठल्या कुठल्या प्रकारचे चार्जेस जे आहेत ते मेंबर्सकडनं घेऊ शकतात, असं बायलॉ नंबर 65ने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच बायलॉ नंबर 65 मध्ये 65 सबक्लॉज जी जो आहे तो जी सर्व्हिस चार्जेसबद्दल बोलतो. आणि ते सर्व्हिस चार्जेस जे आहेत ते बायलॉ नंबर 66 मध्ये कव्हर केलेले आहेत, रादर डिफाईन केलेले आहेत. मग आपण येऊया बायलॉ नंबर 67 मध्ये. आणि बायलॉ नंबर 67 आपल्याला ह्या प्रश्नाचं एक्झॅक्ट उत्तर देतो. मग मेंटेनन्स चार्जेस सोसायटीमध्ये लेव्ही कसं करण्यात यावा त्याचं उत्तर आपल्याला बायलॉ नंबर 67नी दिलेलं आहे. मग काय आहे ते उत्तर, तर उत्तर आहे की एक्सेप्ट रिपेअर अँड मेंटेनन्स चार्जेस, सिंकिंग फंड चार्जेस, इन्शुरन्स चार्जेस, लीज रेंट चार्जेस किंवा नॉन ॲग्रिकल्चरल चार्जेस, ह्या नॉन ॲग्रिकल्चरल चार्जेसच्या ह्या सगळ्या चार्जेसच्या व्यतिरिक्त जे काही चार्जेस आहेत ते सर्व चार्जेस शॅल बी इक्वली डिवायडेड बाय द नंबर ऑफ फ्लॅट्स. म्हणजे पर फ्लॅट बेसिसवरती ह्याच्या व्यतिरिक्त हे जे आपण सर्व चार्जेस सांगितले ह्याच्या व्यतिरिक्त जे काही चार्जेस आहेत ते सर्व चार्जेस तुम्ही पर फ्लॅट म्हणजे इट शॅल बी डिवायडेड बाय द नंबर ऑफ फ्लॅट्स असं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे पर फ्लॅट बेसिसवरती त्याचे चार्जेस तुम्ही लेव्ही करा, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द एरिया ऑफ द फ्लॅट. त्या फ्लॅटचा एरिया कितीही असो, म्हणजे 2 फ्लॅटमध्ये कितीही एरियामध्ये समांतर नसेल तरी देखील तुम्ही त्याचे चार्जेस जे आहेत ते तुम्हाला समांतर घ्यावे लागतील, असं आपल्याला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे कायदे सांगतात. मग आपण येऊया आपल्या अपार्टमेंट कायद्याच्या संदर्भात. मग महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट 1970चा आणि 1970च्या त्या कायद्यामध्ये जर आपण सेक्शन 10 पाहिलं तर तिथे अपार्टमेंट रिलेटेड प्रोव्हिजन आहे की कॉमन एक्सपेन्सेस तुम्ही कसे घेऊ शकता. सेक्शन 10चं हेडिंग आहे कॉमन प्रॉफिट्स आणि कॉमन एक्सपेन्सेस. तर कॉमन एक्सपेन्सेसबद्दल सेक्शन 10 सांगतो की कॉमन एक्सपेन्सेस शॅल बी लेव्हीड ऑन द अपार्टमेंट ओनर्स ॲज पर द पर्सेंटेज ऑफ द अनडिवायडेड इंटरेस्ट इन द कॉमन एरिया अँड फॅसिलिटीज.
तिथे म्हटलेलं आहे की कॉमन एक्सपेन्सेस जे आहेत ते तुम्ही पर्सेंटेजच्या प्रमाणे लावू शकता अपार्टमेंट ओनर्सना. पर्सेंटेज कुठले, तर अनडिवायडेड इंटरेस्टमध्ये जे पर्सेंटेज आहेत त्या पर्सेंटेजप्रमाणे तुम्ही ते चार्जेस त्यांना लेवी करू शकता. बरं, मग हे पर्सेंटेजचा खुलासा आहे तो कुठे केलेला आहे, तर ह्याच अपार्टमेंट ॲक्टमध्ये सेक्शन 6 मध्ये जर आपण शिरकाव केला तर सेक्शन 6 सब क्लॉज 1 मध्ये सांगितलेलं आहे की एव्हरी अपार्टमेंट ओनर शॅल बी एंटायटल्ड टू सच पर्सेंटेज इन द अनडिवायडेड कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज. मग ते पर्सेंटेज जे आहे ते कसं कॅल्क्युलेट करायचं त्याचं पुढे उत्तर दिलेलं आहे. आणि पुढे असं सांगितलेलं आहे की दॅट सच पर्सेंटेज शॅल बी कॅल्क्युलेटेड ऑर शॅल बी लेविड ऑन द बेसिस ऑफ व्हॅल्यू ऑफ द अपार्टमेंट इन रिलेशन टू द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी. तो पर्सेंटेज कसं काढायचा आहे, तर व्हॅल्यू ऑफ द अपार्टमेंट इन रिलेशन टू द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी असं म्हटलेलं आहे. आणि पुढे असंही म्हटलेलं आहे दॅट पर्सेंटेज शॅल ऑल्सो रिफ्लेक्ट लिमिटेड कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज. ते देखील पर्सेंटेजमध्ये घेतलं गेलं पाहिजे. म्हणजे कन्क्लूड करायचं असेल तर उत्तर असं आहे की पर्सेंटेजप्रमाणे कॉमन एक्सपेन्सेस लावावेत आणि ते पर्सेंटेज आहे ते कसे काढावेत, तर व्हॅल्यू ऑफ द अपार्टमेंट इन रिलेशन टू द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी. देअर नोवेअर इट इज रिटन एरिया ऑफ द अपार्टमेंट टू द एरिया ऑफ द प्रॉपर्टी असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. म्हणून दोन्ही कायद्यांचा अभ्यास जरी आपण केला, म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि अपार्टमेंट कायदा ह्या दोन्ही कायद्यांचा अभ्यास जरी आपण केला आणि त्यामध्ये शिरकाव करून ह्या प्रोव्हिजन्स पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं निदर्शनास येतं की दोन्हीकडे एरिया बेसिसवरती मेंटेनन्स घेऊ नये असं सांगितलेलं आहे. आपल्या सर्वांची इच्छा आहे, पब्लिक ॲट लार्ज असं म्हणते की एरिया बेसिसवरती हे कॅल्क्युलेशन्स करण्यात यावं, इवन इन हाऊसिंग सोसायटी आणि अपार्टमेंट असोसिएशन असेल तर. पण ह्यासाठी आपल्याला कायद्याचा बदल हवा आहे. आणि आतापर्यंत जे प्रोव्हिजन्स आहेत, म्हणजे आतापर्यंत जे आपल्याला कायद्याने सांगितलेलं आहे, तर त्याच्यामधनं असं निष्कर्ष येतं की वी कॅनॉट ट्रॅव्हल बियॉन्ड द 4 कॉर्नर्स ऑफ द लॉ. आणि लॉ काय आहे तो आपण ऑलरेडी त्याची आपण चर्चा केलेली आहे. तर अशा तऱ्हेने आपण हा जो प्रश्न आहे याचं थोडक्यामध्ये विश्लेषण करायचा प्रयत्न केला. मी इथेच थांबवतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.